आजचा जो आपला 10 मिनिटाचा वर्कआउट आहे तो आपण पोटाचा करतोय आणि थोडा युनिक पण असणार आहे. टायमिंग लावतोय, मॅडम काउंट करतील. हां, पहिल्या 2 राऊंड पुऱ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्यायचे. 1 2 3 4 फुल 5 पॉझिटिव्ह एनर्जी 6 करायचं आहे. 7 8 9 10. हात पाठी बघून पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय जवळ घ्यायचे, गुडघे पुढे मागे. 1 फुल 2 पॉझिटिव्ह एनर्जी करायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा होटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ह्या उभारायचं. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 4 3 3 2 2 1. 1. आता डायरेक्ट आपण खाली बसायचं आहे. बऱ्यापैकी पोटाचं असणार. नवीन लोकांनी रिपिटेशन 6 ते 7 करायचे आहेत. जुन्या लोकांनी रिपिटेशन रेगुलर माझ्याबरोबर करायचे आहेत. ओके. हां, पहिल्यांदा. हां, ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रेस्ट घ्यायची. जे नवीन आहेत त्यांनी रिपिटेशन कमी कमी करा. एकदम आज पहिल्यांदा करू नका. आत्ता बॉडी गरम झालेली असते. आत्ता काही दुखत नाही, दुखणार आहे उद्यापासून. त्याच्यामुळे एकदम डायरेक्ट हेवी काय करायचं नाही. अल्टरनेटला. हां, गुडघ्यावर याचं साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या व्यायामाच्या स्टेप कशा चालू आहेत त्या पद्धतीनेच व्यायाम करा. मी दाखवतोय म्हणून सगळ्यांनी एकसारखे सेट केले पाहिजे असं काही नाही. सेट मागं पुढे झाले तरी चालतात. जो सेट जमत नाही तो टाळला तरी चालतो. सगळाच वर्कआउट आहे असा सेमच केला पाहिजे असा कुठेही नियम नाही. आपलं शरीर, आपलं आपण कुवत, आपल्या जी काही शरीराची ताकद आहे ती ओळखूनच वर्कआउट करायचं आहे. ओके. हां, आता कोपऱ्याच्या बाहेरच्या दिशेने पाय घेतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हां, रेस्ट घ्यायची. रेस्टमध्ये अल्टरनेटला साईडला. 1 हा 7 आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5
4 3 2 1. हां, हात पाठीमागं, गुडघे पाठीमागे घ्यायचे, दोन्ही पायात अंतर. ओके. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नवीन 10 लोकांना थांबायचं. 9 8 7 जुन्या 6 लोकांनी पण जर त्रास होत 5 असेल तर थांबायचं. 4 3 2 1. रेस्ट घ्यायची थोडी. सगळाच वर्कआउट एकसारखा सगळ्यांसाठी चांगला असतो असं काही नाही. समजा एखादा वर्कआउट म्हणजे एखादा सेट माझ्यासाठी चांगला आहे म्हणून तुमच्यासाठी चांगला असलाच पाहिजे असं शक्य नाही. समजा कंबर दुखते तर हा सेट तुम्हाला कंबर येत असेल तर तुमच्यासाठी तो वर्कआउट चुकीचा आहे. पण बाकीच्यांना बरोबर प्रॉपर जर पोटावरती ताण पडत असेल तर त्याच्यासाठी बरोबर आहे. त्यामुळे कुठलाही सेट चुकीचा नसतो, प्रत्येकाच्या बॉडीनुसार आहे. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रेस्ट. झोपायचं आहे. पाय थोड्या अंतराळी ठेवतोय. हां, पाय थोड्या अंतराळी. हां, ज्यांना नाही जमत नाही त्यांनी पाय खालते का, नवीन लोकांनी पाय खालते का चालतात, बाकीच्यांनी पाय वर. हां, वर येताना श्वास एक. सोडायचा. 2 वर येताना श्वास 3 सोडायचा. 4 5 6 7 8 9 आणि 10. रेस्ट. लगेच अल्टरनेटला फ्लँक करतोय आपण. 20 काउंट. हां, 1 20 काउंट. हां, 2 3 4 5 त्यांना जेवढं 6 जमतंय तेवढं 7 शक्य आहे तेवढंच करा. 8 अजिबात जबरदस्त 9 करत नाही. आपण 10 आपली हेल्थ सुधारायची आहे, 10 बिघडवायची नाही. 9 8 7 6 5 4 3 2 1. रेस्ट घ्यायची, परत पाठीवरती झोपायचं. लक्षात ठेवा, प्रत्येक सेट हा प्रत्येकाच्या शरीरानुसार राहील. मी दाखवतोय म्हणून पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसारखे सेट केलेच पाहिजेत असं अजिबात नाही. तुम्हाला ज्या सेटचा ज्या व्यायाम प्रकाराचा त्रास होतो तो करायचा नाही, तो टाळायचा आहे. फक्त कारण सांगू नका, व्यायामाला सुरुवात करा. जे हार्ड वाटतं त्रासदायक वाटतं तो सोडून द्यायचा आहे. कारण 100पैकी 100 लोकांना एकसारखा व्यायाम होईल असं नाही. ठीक आहे. हां, 1 2 3 नवीन लोकांना उठा येत 4 नसेल तर नुसतं झोपून 5 नुसतं पाय वर खाली करा. 6 हात नाही वर घेतला तरी चालेल. 7 जुन्या लोकांना 8 सुद्धा नुसता 9 पाय वर घेतला तरी चालतोय. 10 जमत नाही त्यांनी. 10 9 8 7 6 व्हेरी गुड. 5 4 कुणाला व्यायाम कसा वाटला, 3 किती टक्के पूर्ण केला 1. ते पण सांगायचंय. ज्यांनी पूर्ण केला, किती टक्के पूर्ण केला, तुम्ही कुठल्या गावावरून वर्कआउट करताय ते पण टाका, की जेणेकरून इतर लोकांना त्याचं भारी वाटेल की आपण घरात बसून व्यायाम करू शकतो हे लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा, 1 2 3 20 4 काउंट करेपर्यंत 5 6 7 8 9 10 10 ज्यांना जमतं 9 त्यांनी करा. नाही 8 जमलं तर हातावरती या 7 पूर्ण. 6 5 4 3 2 आणि 1. रेस्ट. पाठीवर यायचं. लक्षात ठेवा, व्यायाम करताना एकदम पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं आहे. कारण तो संपूर्ण वेळ हा आपल्यासाठी आपण देतोय. फक्त व्यायामाला कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा करा करा. चला, आता बघा, नवीन लोकांनी नुसतं असं केलं तर चालेल. जमत नसेल तर जमतं तर करा. ओके. खालचा पाय स्ट्रेट असेल, दुसरा पाय फोल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता थोड्या स्टेप पुढच्या करतोय आपण. कारण बरेच दिवस कंटिन्यू व्यायाम चालू आहे. पण नवीन लोकांनी लगेच म्हणायचं नाही हा व्यायाम बरोबर आहे, चुकीचा आहे, मला जमत नाही. जो जमतो तेवढाच करा. तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करा. हळूहळू तुम्हाला पण सवय लागेल.
बऱ्याच लोकांना पहिलं जमत नव्हतं, आता भरपूर व्यायाम प्रकार चांगले चांगले जमायला लागले. त्यामुळे तुम्ही ही कन्फ्यूज होऊ नका, सुरुवात करा. परफेक्शनच्या नादाला लागू नका, ॲक्शनच्या नादाला लागूया. ठीक आहे. आता बघा बॉडीवरती उचलतोय आणि गुडघा पाठीमागं. 1 शेवटचे ते आपले 10 मिनिट झालेत. 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 2 1. तर अशा पद्धतीने आपली 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटाचा वर्कआउट झालेला आहे. एक नंबर. सगळ्यांनी किती टक्के पूर्ण केला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कुठून व्यायाम करा ते पण सांगा. आता आपण 1 मिनिटाचं जे हे घेतोय चॅलेंज, ते ट्रायसेप, शोल्डर आणि बॉडी अप असणार आहे. ह्याच्यावरती 1 मिनिटाच लावतोय. बऱ्याच जणांना हात दुखत असतील तर त्यांनी कसं करायचं बघा. त्यांनी ह्या पद्धतीने करायचा. ज्यांना हात दुखतोय, उलटं जमत आहे त्यांनी. बाकीच्याने आता शेवटचा जो सेट दाखवला असं वरती अप यायचं आहे. ओके. हां, टायमिंग लावतो. 1 2 3 स्टार्ट. फक्त 1 मिनटं. व्हेरी गुड. नवीन नवीन काहीतरी चॅलेंज स्वतःला जायचं आहे. सांगताना काय सांगितलं, ज्यांना जमत नाही त्यांनी करू नका. साधं सोपं. नाहीच काय जमलं तर वज्रासनात बसा, नाहीच काय जमलं तर साधी मांडी घालून बसा. पण उगाच काही पण येत नाही मग सोडू नका. सुरुवात करा फक्त. कुणासाठी व्यायाम चुकीचा नाही. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी चुकीचा, ज्यांना जमतो त्यांच्यासाठी बरोबर आहे. त्यामुळं कुणी कुणाला व्यायामाला कुठल्या प्रकारला आपण नाव ठेवू शकत नाही. व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. 1 नंबर, 1 नंबर. शेवटचा आपला फक्त 1 मिनिटात चॅलेंज चालू आहे. आणि ते झालं की तुम्ही किती टक्के व्यायाम पूर्ण केला, चॅलेंज किती पूर्ण केलं आणि कुठल्या गावावरून वर्कआउट करताय हे फक्त कमेंटमध्ये नक्की टाका. कमेंटला मी उत्तर नाही दिलं म्हणून राग मानून घेऊ नका, कारण एवढ्या कमेंटला उत्तर द्यायला वेळच नाही. कारण एवढे व्हिडिओ रोज टाकतोय, कोणत्या कमेंट वाचत बसायच्या. का तर लहान लहान व्हिडिओ टाकल्यामुळे तुम्हाला पण कळावं की हां हे असं चालतंय, हे असं चालतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1 मिनिट टायमिंग झालेला आहे. तर अशा पद्धतीनं कुणी किती टक्के व्यायाम केला, किती टक्के चॅलेंज पूर्ण केलं ते आवर्जून नक्की कमेंटमध्ये सांगा. कुठल्या गावावरून व्यायाम करतात ते पण सांगा. धन्यवाद.